मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते कारण आज आहे केकची ऑर्डर आणि माझ्या ऑर्डर हा पहिलाच केक बनतोय ओटीजी मध्ये नवीन। याचा बर्थडे आहे, ह्याच्या बर्थडेचा केक बनतोय तिकडे आणि आपल्यासोबत निशांक आहे जो पडून आलेला आहे, नाकातून रक्त येतंय। सो अशा रीतीने आजचा ब्लॉग स्टार्ट केलाय। इकडे थोडासा पसार आहे, आता थोडंसं सामान वगैरे काढले, भांडी घासून ठेवलेत, बाकीची सगळी तयारी करायची आहे। केक बनायला टाकलाय, बाकी दिवसभरात काय होणार आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करेन। केक कसा बनवते तेही तुमच्याशी शेअर करेन। 1 किलोचा बेस बनवायला घातलेला आहे, हा 1.5 किलोचा केक ह्याचा आहे, अजून एक अर्धा किलो बनवायचा आहे। भाजीचा पण बर्थडे आजच आहे, सो भाजीच्या बर्थडेसाठी पण जायचं आहे, सो तिकडे जाण्याची तयारी करायची आहे, तिच्यासाठी पण एक केक बनवायचा आहे। आता हा 1 किलोचा बनवते आणि नंतर थोड्या वेळाने 2 अर्धा किलोचे त्यामध्ये टाकते, म्हणजे दोन्ही केक ते सगळे एकत्र शिजतील, असा सगळा प्लॅन आहे। चला आजचा या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया। पावभाजी बनवायची आहे, सो पावभाजीसाठी भाज्या इकडे उकडायला ठेवल्यात। आपले केक मस्त बेक झालेले आहेत आणि हे मी ओव्हन मध्ये बेक केले, त्यामुळे स्पंज बघा किती मस्त आले, दिसतंय मला, अजिबात ते हे नाही राहिले आणि हा पण छान आहे। आता तुम्ही म्हणाल 3 कुणाला, तर हे 1.5 किलोचा एक आहे, एक अर्धा किलोची ऑर्डर आहे। आणि इकडे बनतोय आमचा पिझ्झा, यम्मी यम पिझ्झा। सो इकडे कुकर लागला, इकडे ओव्हन प्रीहीट होतोय आणि इकडे पिझ्झा तयार आहे। लेट्स स्टार्ट। माझी इकडे क्रीम फेटून तयार आहे, इकडे आपला बेस पण तयार आहे। आता मी हे कटिंग करते आणि मग आपण करूया। हा ऋतुजाचा आहे, हा नंतर करायचा आहे, हे 2 एकत्रच करायचे आपल्याला, स्पायडरमॅन थीम। आणि हा कुल्फी फालुदा आहे, कुल्फी फालुदा केक। सो हे आता तयार करते, शुगर सिरप बनवते आधी ह्याचा। तर मंडळी, केक बनवण्यासाठी मी इकडे केकचं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलेला आहे। जो मोठा बेस आहे खाली जो आपण करणार आहे त्याचा, तो जवळपास 1 किलो ते 1.25 किलोच्या आसपास बनणार आहे, त्यामुळे त्याचं छान मी कटिंग करून घेतलेलं आहे 3 लेअरमध्ये। आणि क्रीम शक्यतो मी पायपिंग बॅगमधूनच लावणं प्रेफर करते, ती समान इव्हनली सगळीकडे लागली जाते आणि फिनिशिंग करायला वेळ लागत नाही, त्यामुळे पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल केली आणि थोडीशी आधी जो बेस असतो त्याला लावलेली आहे। त्यानंतर जो केकची मधली लेअर आहे ती लास्टला ठेवून मग शुगर सिरपनी कोट करून घेतले। नॉर्मल आपलं साखरेचं पाणी आहे, त्यामध्ये जो कुल्फी फालुदा क्रश आहे तो घातलेला आहे, जेणेकरून त्याचा स्मेल सगळा केकला यावा यासाठी। त्यानंतर क्रीमनी कोट करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते छान असं हे होईल। पहिली जी क्रीम आहे ती पूर्ण अशी लावून घेतलेली आहे, तिला छान पसरून घेतली, त्याच्यावरती जो आपला क्रश आहे कुल्फी फालुद्याचा तो टाकलेला आहे। ॲक्च्युली थोडासा कमी पडला, जरा जास्त घालायला पाहिजे होता, तर म्हणजे त्याचा स्मेल जो आहे तो छान आला असता। त्यानंतर जी वरची लेअर आहे, जी टॉपची लेअर असते ती ठेवलेली आहे उलटी करून, आणि मग त्यालाही मस्त शुगर सिरपनी छान असं कवर करून घेतलं किंवा छान असं मॉइश्चराईज करून घेतलं बेसला। आणि ज्या कडा आहेत त्या आधी अशा फिल करून घेतल्या, जेणेकरून जो आपल्या केकचा उठावपणा आहे तो छान येईल, कारण कडा ह्या केकवरची लेअर असते ती थोडीशी अशी उलटी असते ना, त्यामुळे। तर त्यानंतर क्रीमनी तेही छान असं भरून घेतलं किंवा प्लेन करून घेतलं। त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा आपला कुल्फी फालुद्याचा क्रश घातलेला आहे, तोही छान पसरून घेतला, जेणेकरून छान आपल्या प्रत्येक फ्लेवरमध्ये कुल्फी फालुद्याचा फ्लेवर येईल यासाठी। त्यानंतर पुन्हा जी लास्ट लेअर असते केकची ती उलटी घालायची, ज्यामुळे केकचे जे क्रम्स असतात किंवा जे छोटे छोटे क्रम्स असतात केकचे ते आपल्या क्रीममध्ये येणार नाहीत आणि फिनिशिंग छान आहे। त्यामुळे छान असं कोट करून घेतलं। क्रीम संपली होती की आपल्या पायपिंग बॅगमधली, ती पुन्हा घातली आणि छान असा पूर्ण केक क्रीमनी कोट करून घेतला। केक जो आहे त्याचं फिनिशिंग करून ठेवलं, व्हाईट
जेवण आणि त्याचाच सेम दुसराही बनवून घेतला त्याच पद्धतीने, पण वरचा जो छोटा हे होता त्याला छान असं ब्ल्यू कलर घातलेला आहे, लावलेला आहे, म्हणजे ब्ल्यू कलरचं कोटिंग केलेलं आहे. थोडंसं कॅमेराच्या लाईटमुळे किंवा लाईटच्या इफेक्टमुळे थोडंसं त्याचा कलर थोडासा डिफरन्स वाटतो आहे, पण ब्ल्यू कलरनी जो खालचा बेस होता तो मी ब्ल्यू कलरनी कवर करून घेतला आणि वरचा होता तो रेड कलरनी करून घेतला, जेणेकरून जे आपलं थीम आहे की काय ते स्पायडरमॅन ते बनवायचे ना, तर त्याच्यासाठी ब्ल्यू अँड रेड असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि छान असं ब्ल्यू कलरचं कोटिंग करून घेतलं, म्हणजे जेवढा लेअर पाहिजे होतं तसं फिनिशिंग करून घेतलं. त्यानंतर जो वरचा बेस होता त्याला रेड कलरनी छान कवर करून घेतलं. आणि माझ्याकडे बाकीचे कलर्स पण अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी काय केलं, ब्लॅक कलर अवेलेबल नव्हता, त्यामुळे चॉकलेट जे आहे, जे डार्क चॉकलेट मिळतं ते छान मेल्ट केलं आणि त्याचे जे हे आहेत म्हणून त्याचा उपयोग केला, म्हणजे काय म्हणतात ते जाळी बनवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. दोन्ही केकना मी म्हणजे क्रीमनी कवर करून घेतलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडंसं सेट होण्यासाठी. आणि आता तो एक मोठा टास्क असतो, ते म्हणजे छोटा केक मोठ्या केकवरती चढवणं. आणि ते करताना कधी तोल जाऊ शकतो, केक पडू शकतो, एकदा दोनदा माझ्या हातातून पडलेला आहे, पण ते अलगद करावं लागतं. आता सवयीच्या परिणामामुळे ते झालेलं आहे, मला आता जमतं, मी पटकन असं अलगद उचलते आणि अलगद ठेवून देते. ते हे बघा, हे जे डार्क चॉकलेट आहे त्यांनी असं मस्त त्याला मेल्ट केलं आणि ते नंतर घट्ट व्हायला लागलं, तसं त्याचे थोडासा शेप चेंज व्हायला लागला. पण ज्यावेळेला ते पातळ होतं त्यावेळेला त्याचा शेप छान येत होता. आणि मध्ये घरच्यांचे फोन पण येत होते, ते हे रिसीव करत होते. तिकडे पावभाजी पण शिजत होती आणि इकडे माझा केक पण बनत होता. असं एकाच दिवशी 3 केक, म्हणजे हे आता हा खालचा 1.25 किलोचा, वरचा अर्धा किलोचा आणि त्याच्यानंतर तो दुसरा अर्धा किलोचा. त्याचं काही मी शूटिंग केलं नाही, फायनल लुक तुम्हाला दिसेलच त्यामध्ये. मी दुसरा माझ्या भाचीसाठी जो बनवलेला आहे त्याचा तो काय अलगद असं पटकन झाला, त्यामुळे काय त्याच्यावर जास्त मेहनत घेतली नाही. हे बघा असं जाळं बनवलं. नंतर मला खाली मोकळं वाटत होतं, सो मी म्हटलं चला त्यालाही खाली काहीतरी रेगोपट्टो करून टाकू, छान दिसेल अशा पद्धतीनं. आणि हे बघा अशा पद्धतीनं छान ते दिसत पण होतं. त्यानंतर हा स्पायडरमॅन त्याच्यावरती ठेवला. वेगवेगळे थोडंसं ते मधला जो लेअर आहे तो थोडासा ओपन दिसत होता ना, त्यामुळे त्यालाही कवर करून घेतलं. आणि जे डार्क चॉकलेटने मी हे केलं होतं त्यानंतर पुन्हा खाली अशी डिझाईन टाकली, फक्त ते कडक झालं ना चॉकलेट, त्यामुळे थोडंसं ते असं वेगळं दिसत, पण दिसताना छान असा केक दिसत होता. आणि हा जो आहे हा पण कुल्फी फालुदा बनवला होता आणि तो अशा पद्धतीनं त्याला फ्लॉवर काढून छान असा डेकोर केला होता. आणि ते ऋतूचा होता आमच्या बर्थडे, सो तो असा बनवला केक. हॅपी बर्थडे ऋतू. थँक्यू. याचा फोटो काढायचा, काढा, घरात काढलाय मी त्या मोबाईल मध्ये. मला कापलंय. अरे चाकू आहे की त्या पिशवीत. ओके, कापू. आधी किती वर्ष झालीस ते सांग. 23 संपल्या, 24 चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ऋतुजा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. बोला. बार दिन ये आए, बार दिल गाए, तुम जियो 1000 साल, ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू ऋतुजा, हैप्पी बर्थडे टू यू ऋतू, हैप्पी बर्थडे टू यू वकील, हैप्पी बर्थडे. बाई पागल झालीस का?
अरे तिला भरवा. त्यात छान वास आला म्हणून विचारलं मी. डोंट टच. नो नो. ए तिला भरवा ऋतुजाला. भरवा. ते ना यज्ञेशच्या त्याचा बेसच मोठा झाला त्यामुळे त्याला केकचा फ्लेवर नाही आला. आम्हाला बरोबर खूप ना. सगळ्यात लास्ट. हर्षचा बड्डे करून तिथे आम्ही मस्त वगैरे पावभाजी खाली आणि त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो नंदुबाईंच्या घरी ऋतुजाचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. येताना वाटेमध्ये ट्रॅफिक लागलं कारण बहुतेक इलेक्शनची जी मागचं इलेक्शन झालं त्यावेळची गोष्ट आहे किंवा हा व्हिडिओ तेव्हाच आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या किंवा गावी जाणाऱ्या गाड्या वगैरे वाटेत भरपूर होत्या आणि त्यामुळे ट्रॅफिक लागलं. त्यामुळे आम्हाला घरी जायला वेळ झाला. बड्डे सेलिब्रेशन करायला वेळ झाला. पण आज सगळ्यांनी जेवण खाऊन 12 वाजायच्या आत आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि अशा रीतीनं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं. ऋतुजा आता तिच्या स्वतःच्या पायावरती उभी आहे. ती जॉबला लागलेली आहे. दिसायला जरी लहान दिसत असली छोटी दिसत असली तरी ती आता तिचं शिक्षण पूर्ण झाले आणि आता सध्या जॉबला लागलेलं आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा बड्डे स्पेशल होता. सो आम्ही छोट्या कानी का होईना असा बड्डे तिचा सेलिब्रेट केलेला आहे. माझे किती बाय बाय. मी येते. तर मंडळी असा होता आजचा हा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आणि केक सोबतच पावभाजी पण बनवली होती. पावभाजीची रेसिपी वगैरे काही शूट केलं नाही किंवा पावभाजी बनवलेली पण शूट केली नाही. खातेली पण शूट नाही केलं. खूप गडबड होती कारण 2 केक बनवायचे होते. बड्डेला जायचं होतं. पावभाजी बनवून खायची होती. त्या सगळ्या गोंधळात शूट करायला मिळालेलं नाही आहे. सो मी ते शूट केलं नाही. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय बाय.